खरंच म्हणा. पूर्वाणी सर्व विद्यार्थ्यांना आजच्या या दर्शन आरंभ रसिकेसाठी मी संगीता गडकनाथ पाटोळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदेड खंडनाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते. आज या ठिकाणी मिशन आनंदाची ऑनलाईन रसिका आपण गेला आहोत. खरं तर आपला ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून खूप पुढे जावा याची तळमळ आपल्या अय्यनगर जिल्हा परिषदेकडे दिसून आली आणि त्यासाठी आपले मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आनंद भंडारी साहेब, त्याचप्रमाणे आपले प्राथमिक शिक्षण अधिकारी पाटील साहेब यांनी त्यासाठी खूप प्रयत्न केले आणि जिल्हा स्तरावर ऑनलाईन रसिकेची जबाबदारी स्वीकारणाऱ्या आपल्या नोडल अधिकारी श्रीमती कारले मॅडम यांनी ती जबाबदारी अतिशय यशस्वीपणे पार पाडली. या आम्हीच्या ऑनलाईन रसिका संघटना तालुक्यात येण्यात येत आहे. त्यासाठी आमचे प्रशिक्षण अधिकारी बाळासाहेब साहेब, आमचे शिक्षण आमचे नोडल अधिकारी कल्याणजी राऊत साहेब, त्याचप्रमाणे आमचे सर्व शिक्षण विस्तार अधिकारी यांची टीम यांनी यासाठी भरपूर असे परिश्रम घेतले आहेत. या ऑनलाईन रसिका तुमच्यापर्यंत अगदी आधीचा महिनाभर आणि आताचे 15 दिवस समर्थपणे केल्याचं काम करणारे आमचे तंत्रज्ञ त्यामध्ये आमचे सोनामी सर असतील, राऊत सर असतील आणि सर असतील यांनी अतिशय म्हणजे कार्यकर्त्यांनी या रसिका आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. या सर्वांना मनापासून धन्यवाद देते आणि आपल्या रसिकेला सुरुवात करते. मग आपण हे 4 दिवसापासून मागील वर्षाची प्रश्नपत्रिका या ठिकाणी सराव घेत आहोत आणि हा सराव करताना आपलं जे सण झालेलं किंवा काही घटक आपल्याला या ठिकाणी सहन करण्याचं येत असेल तर या सराव याच्यामध्ये आपण जो सराव करून घेतला आहे पूर्ण स्ट्रेट करतात कोणत्या घटकाला जसं कारण दिलं पाहिजे, किती शांतपणे आपण तो घटक सोडवला पाहिजे याचा सराव आपल्याला याच्या माध्यमातून करायचा. आपण 2025 प्रश्नपत्रिका पूर्ण झालेली आहे आणि या 2024 या प्रश्नपत्रिकेचा सराव या ठिकाणी आपण करत आहोत. जवळजवळ असे काही घटक आहेत, नाणी नोटा, तुमचा अपूर्णांक, सरळ नफा तोटा, शेकडेवारी, परिमिती, क्षेत्रफळ या काही प्रश्न आपण परीक्षा म्हणून आपण ह्या घटकांचा संख्याज्ञान घटक असेल, पदावली घटक असेल, या घटकांचा सराव करताना आपण केवळ प्रश्न विचारला जाऊ शकतो याचा आपण बारकाईने सराव करायला आणि 22 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जास्तीत जास्त राज्य गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी आपण प्रयत्न करूया. चला तर आपण काही 30 नंबरचा प्रश्नपत्रिका आलेलो होतो आणि आपल्याला 37 नंबरचा प्रश्न या ठिकाणी घ्यायचा आहे. पण आपल्या स्क्रीनवर आपल्याला प्रश्न दिसतोय आणि हा प्रश्न आपण जर वाचला तर प्रश्न थोडीशी आपण लेवल पाहिजे किंवा आपण जर प्रश्न पाहिला तर थोडासा मोठा आहे म्हणजे त्याची लांबी जास्त आहे आणि लांबी जास्त असली आपल्या लक्षात येते लांबी जास्त असली तर प्रश्न पारखणी वाचला जाईल. बघा 37 नंबरचा प्रश्न आहे. एका व्यापाऱ्याने 2500 प्रति क्विंटल कालच तुम्हाला सांगितले प्रतिनिधी एकाची किंमत 2500 या दराने कपाशीचे 300 पोती घेतले. प्रति क्विंटलचा भाव आहे आपल्याला 300 पोती त्या ठिकाणी घेतलेली. मग गुणाकारामध्ये 0 आणि 25×75 म्हणजे 7,50,000. अतिवृष्टीमुळे त्यातली 70 पोती धान्य खराब झाली. म्हणजे आपल्याकडे 300 पोती होती त्यातली 70 पोती काय झाली त्या ठिकाणी खराब झाली आणि म्हणजे आता आपल्याकडे 230 पोती शिल्लक राहिली. त्यानंतर बुधवारी जी शिल्लक राहिलेली गव्हाची पोती आहे ती आपण काय केलं प्रति 2700 प्रमाणे काय केली दराने दिली क्विंटल दराने. आपण तर आपल्याला माहिती पाहिजे किलो क्विंटल म्हणजे आपण याच्यानुसार किती किती बघा आणि आता आपल्याला काय करायचं आहे त्याचा गुणाकार थोडंसं बाजूला
27 21 6 8 7 14 1 4 आणि 5 म्हणजे आपल्याला कोणत्या पद्धतीने करायचं ते सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे ते आपल्याला बरोबर म्हणजे आपण घेतली 7,50,000 आणि नंतर आपण विक्री केल्यानंतर आपल्याला 6,21,000 रुपये मिळाले म्हणजे आपल्याला खूप म्हणजे आपल्याला म्हणजे आपल्याला दोन्ही प्रकारे काय म्हणतात आपला जो नफा आहे त्या नफ्याचे दोन्ही पर्याय त्या ठिकाणी आपण कट करणार आहोत म्हणजे आपल्याला किती झाला 7,50,000 आता आपल्याला 21,000 ही रक्कम ठिकाणी काय करायची वजा करायची म्हणजे आपल्याला तोटा निघतोय आणि तोटा ठिकाणी बघा 1,29,000 म्हणजे पर्याय क्रमांक 2 थोडासा टाकायचा प्रश्न म्हणजे प्रश्न सोपा आहे फक्त आपल्याला काय करायची क्रिया करायचं जास्त चला पुढील प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक 37 कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 5 सेवा भावी संघटनांनी 12,870 त्याच्यानंतर 13,150 9,740 9,640 थोडीशी आपल्याला जागेचा प्रॉब्लेम येतो आपण थोडासा वरती घेऊया बघा बघा कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 5 सेवा 12,870 13,150 9,640 25,390 आणि 60,440 ची मदत केली तर एकूण किती जमा झाला आपल्याला प्लस करायची म्हणजे आपल्याला ऍडिशन करून हा प्रश्न सोडवायचा आहे स्वपरिणामाचा वापर करूया आणि स्वपरिणामाचा जर वापर केला तर प्रश्न आपला सहज सुद्धा नाही बघा 9,640 आता जेव्हा आपण प्लस करतो तर आपल्याला त्याचा क्रम बदलण्याचा किती पुसतो म्हणजे आपण क्रम सुद्धा वेगवेगळा बदलू शकतो 390 आणि 7,450 याचा जर आपण क्रम बदलला आणि प्लस केली तर आपल्या लक्षात येईल का 14 23 20 11 19 25 30 32 5 आणि 8 17 27 10 19 22 23 आणि 24 पुढे 39 नंबरचा प्रश्न आहे 3 दिवसीय नाट्य सभागृहाच्या बाया शिक्षकांना शासनापैकी पहिल्या दिवशी 12%, दुसऱ्या दिवशी 10% आणि तिसऱ्या दिवशी 4% असलेली कामे राहिली तर 3 दिवसात एकूण किती असलेली कामे राहिली पहिल्या दिवशी 12%, दुसऱ्या दिवशी 10% आणि तिसऱ्या दिवशी 4%. याची आपण बेरीज करूया टोटल किती 26%. 26% असलेली कामे राहिली तर आपल्याला 100मध्ये 26% असलेली कामे राहिली तर 1,250 ती किती टक्के असलेली कामे राहिली बघा 5 गुणिले 10 5 गुणिले 10 5 25 6 म्हणजे आपल्याला 25
13, 65, 26. हा 65 आपल्याला 6 26 आणि 26 आणि 6 म्हणजेच पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हा सोपा प्रश्न आहे आपल्याला फक्त दिवाळी असतील कधी आपल्या लक्षात येणार. बघा दिनदर्शिकेचा प्रश्न आहे 15 मार्चला सोमवार आहे तर त्या महिन्यात चौथा भाग आपल्याला येईल. आता तशी दिनदर्शिकेचा आहे आणि आपल्याला सांगितलंय मार्च महिना हा 31 दिवसाचा आहे आणि 31 दिवसाचा महिना असेल तर 1, 2 आणि 3 तारखेचे भाग 5 वेळा आहे. आता आपल्याला 1, 2, 3 तारखेपर्यंत आपण माहिती आहे 1, 8, 15, 22, 19. 15 जर सोमवार असेल तर 1 तारखेला सुद्धा काय सोमवार चालेल. सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे 3 वार आहेत. त्या ठिकाणी 5 येणारे भाग आहेत. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 2. कधी कधी आपल्याला नसते लावायचं पण आपल्याला 5 येणारे भाग विचारलेला आणि आपला पर्याय क्रमांक 2. बघा पुढील प्रश्न आहे वर्तुळावर. एका वर्तुळाची त्रिज्या 7/2 सेमी आहे तर त्याचा व्यास किती सेमी आहे. आता आपला विषय झालेला आहे वर्तुळ घेतलं वर्तुळाची त्रिज्या आहे 7/2 तर त्याचा व्यास म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट असतो व्यास त्याला गुणिले 2 करायचे आणि व्यासाच्या निम्मत असते त्रिज्या 7 म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4. सोपा प्रश्न आहे फक्त आपल्याला लक्षात आलं पाहिजे. काही मुलं काय म्हणतील प्लस करूया प्लस करून सुद्धा काही बरोबर आपल्याला दुप्पट करायची आहे 1/2. बघा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42. आता आपल्याला या संख्या क्रमाने चालू परीक्षेला हा संख्या वाचल्या म्हणजे फार फक्त लक्षात ठेवायचे आपल्याला या संख्या क्रमाने लावल्यास त्यातील पहिली व उजवीकडून तिसरी असणाऱ्या संख्यांची बेरीज किती. आता आपल्याला या संख्येचं उत्तर क्रम लावायचं बघा 78, 78, 78 आपण खूप करूया आणि त्याला क्रम लावायचे 3, 1, 3 आणि 5 म्हणजे उत्तर क्रमांक पहिली संख्या आली 78,531. आता दुसरी संख्या जर आपल्याला घ्यायची तर 1 आणि 3 याचा जर विचार केला तर आपल्याला पुढची संख्या झाली 78,300. आपण संख्या समूह मांडूया 78,351. त्यानंतर पुढची संख्या आहे 78,312 आणि त्यानंतरची संख्या आहे 78,135. उत्तरला म्हणजे मोठ्याकडून सुरुवात करायची आपल्याला मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे जायचे. त्याने पहिली संख्या आहे 78,531 आणि उजवीकडून तिसरी संख्या आहे उजवीकडून तिसरी विचारली आपण फक्त म्हणजे उजवी बाजू घेतली आणि उजवीकडची तिसरी संख्या आहे 78,351. थोडासा 15,000 यांचा मिक्स केलेला प्रश्न आगे आणि उजवी बाजू. मग आपल्या लक्षात आलं पाहिजे 2, 8, 8, 16, 1, 7, 7 आणि आपण प्लस मायनस जास्त घेतली तर आपल्या उत्तर खूप संख्या काळजी करून पहा म्हणजे आपल्यासाठी क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जायचे 43 नंबरचा प्रश्न आहे. सोपा आहे. 15 लिटर दूध 100 मिली
वजा 13,530 मिली बरोबर. आपण जेव्हा प्रश्न वाचतो त्यावेळेस आपण उत्तर केलं असतं जिथे बघा ते महत्वाचे शब्द आहे किंवा महत्वाच्या संख्या आहे किंवा महत्वाचा एखादा अजून काही शब्द त्या ठिकाणी आपण वाचताना सगळे शब्द बोलतो म्हणजे आपल्याला शब्दात वाचताना त्यातले मेन पॉईंट त्या ठिकाणी आठवणी करता हे जाताना 15 लिटर 200 मिली 15 लिटर आणि 200 मिली मायनस काय करायचे 13 लिटर 530 मिली बरोबर किती. आता आपल्याला मायनस आपल्यासाठी करायची बघा आपण जशी मायनस करतो तशी मायनस या ठिकाणी झाली. आता मायनस झालेली आपलं उत्तर आहे 1 लिटर 670 मिली 1 लिटर आणि 670 मिली पहिला पॉईंट झालेला आहे. आता तुम्ही दोन नंबरचे जर आपण आपण इथं दिले ते आपण लिटर आणि लिटर आहे तसं चिन्हामध्ये दिलेलं आहे. आपण कधी कधी लिटर काढले असतं आणि त्या पर्यायाला गेलो मी तुम्हाला सांगितले कशातून चिन्ह मिळतात ना लिटर आणि लिटर मध्ये जो मोठा असतो तो शोधेल लिटर जर असतं तर आपण तो बरोबर म्हणजेच आपल्याला आपला पर्याय क्रमांक आहे 1 लिटर 670 मिली पर्याय क्रमांक 3. याच्यामध्ये विचारायला म्हणजे चुकण्याचे चान्सेस थोडेसे असते म्हणून काळजीपूर्वक टाकून ते उत्तर तो त्याचा पर्याय क्रमांक त्या ठिकाणी द्यायचा आहे. पुढील प्रश्न आहे कसोटी खालीलपैकी कोणत्या संख्येला विशेष भाग करतो. आता विशेष म्हणजे बाकी शून्य होते विशेष भागाचा कधी आपण विशेष भाग लक्षात येत नाही. मग आता 3ची कसोटी आहे कारण मी तुम्हाला सांगितले 3ची कसोटी दिलेल्या बेरीज करा आणि त्या विशेष भाग केला तर त्या पूर्ण संख्येला विशेष भाग जातो. आता आपण याची बेरीज करूया 12 5 किती झाले 12 म्हणजे याची बेरीज झाली 20 8 आणि 6 किती झाले 14 पुढे 5 इथं 17 22 झाले 23. आता आपल्याला सांगितलं 23 ची 4 भागी काढायचं करता येतो आणि 30 पेक्षा थोडीशी मोठी आली तर आपण भाग देऊन बघतो म्हणजे आता 3 ने भाग करणारा संख्या फक्त करूया म्हणजे आपला 3 ने विशेष भाग करणारा संख्या आहे 2352 पर्याय क्रमांक 3. 45 नंबरचा प्रश्न आहे 14/35 हा अपूर्णांक कोणत्या कार्याचा सममूल्य अपूर्णांक आहे. सममूल्य म्हणजे त्यात सिद्धी त्याच्या किमतीमध्ये बदल होत नाही. आता याचं सममूल्य शोधता आहे. प्रथम आपण काय करणार 14/35 ला अति संक्षिप्त करून द्या 7 × 14 7 × 35 म्हणजे अपूर्णांक आहे 2/5. पुन्हा उत्तर 2/5 तरी पाहूया समासाची दाखवण्याची वाचा पाहिजे त्याचं उत्तर आहे 1/7. आता आपल्याला आपण जे सांगितले असेल तर त्याची मायनस किंवा प्लस करत नाही बरोबर 8 × 6 म्हणजे 2/5 म्हणजे चांगला पर्याय क्रमांक 2 हा त्याचा काय बरा सममूल्य अपूर्णांक. बाकीचे आपल्याला करायची गरज नाही आपल्याला प्लस केले त्या ठिकाणी आपण उत्तराचा पर्याय घेणार आहोत म्हणजेच आपला 45 नंबरच्या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि ही जी क्रिया आहे ती आपण प्रश्नपत्रिकेवर सुद्धा करू शकतो. पुढील प्रश्न आहे प्रणवला आता आपल्याला संख्या वाचताना लक्षात ठेवायचे थोडासा वापर करायचा आहे 24,17,300 रुपयाचा खरेदी करायची आहे. याच्यानंतर याची जे प्लॉटची किंमत आहे ती प्लॉटची किंमत आपल्याला लिहायची त्याला जो प्लॉट घ्यायचा त्या प्लॉटची किंमत एवढी आहे पण त्याच्याजवळ जी रक्कम आहे ती कोणती 7,12,300 रुपये किंवा लाख पण म्हणतात
एवढी रक्कम त्याच्याकडे, एवढी रक्कम त्याच्याकडे आहे. उर्वरित रक्कम त्याला बँकेत कर्ज घ्यायचे, तर त्याला किती रक्कम कर्ज घ्यावी लागेल, त्याला कसं जमवायची. पण त्याच्याकडे एवढंच आहे, म्हणजे त्याच्यातून जर तर आपल्याला काय होईल, त्याला किती रक्कम लागेल किंवा किती रक्कम त्याला घेता येईल त्याचा आपल्याला अनुसार मायनस केल्यानंतर म्हणजे किती रक्कम त्याला त्या बँकेकडून घ्यावी लागेल. आपल्याला लक्षात येते किती रक्कम त्याला ते बँकेकडून का आपल्या उत्तर किती आलेले आहे, 17,05,000. म्हणजेच आपल्याला हे बघा कुठे आपले दिसते 17,05,000. म्हणजे आपल्याला एवढी रक्कम आहे ती आपल्याला बँकेकडून घ्यावी लागेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 1. तास आणि मिनिटे 12 तास आणि 18 मिनिटे, 6 तास आणि 45 मिनिटे. फक्त तास जेव्हा वजाबाकी करतात तेव्हा तास आणि मिनिटे याचा थोडासा हे करा. म्हणजे आपल्या लक्षात येईल की आठवडी कशी करतोय. आता इथं आपण असं पूर्ण करू शकतो 18:45 आपल्याला 1 तास घ्यायचा आहे. काही मुलांना आपल्याला तास आणि मिनिटे यांची वजाबाकी करायची. म्हणून आपण 1 तास घेतला, इथे 18 तास आहे, त्याच्यानंतर 1 तास म्हणजे 60, त्याच्यामध्ये 18 त्याच्या आपल्याला ऍड करायचे, म्हणजे आपले 78 झाले. आणि 78 झाल्यानंतर आपल्याला त्याची मायनस करायची. बघा 8 मध्ये 5 गेले 3 आणि 7 मध्ये 4 गेले 3, 18 मध्ये 6 गेले 5, 5 तास आणि 33 मिनिटे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 तास आणि मिनिटे. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. बघा प्रश्न 90च्या सर्व विभाजकांची बेरीज किती. आता आपल्याला एकूण विभाजक काढायचे. मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा प्रश्न होता की आपल्याला एकूण विभाजक काढायचे. आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपल्याला एकूण विभाजक असतात त्यावेळेस तुम्ही आडव्या पद्धतीचा वापर करा, आणि ज्या वेळेस तुम्हाला मूळ विभाजक काढायचे असते त्यावेळेस तुम्ही काय करा, उभ्या पद्धतीने त्याचा वापर करून काढू शकता. 90ची सर्व विभाजकांची बेरीज. आता 90 हे तुम्हाला ज्या पद्धतीने बघा 1 आणि 90 त्याच्या आधी आपण जे काढून घ्यायला दोन्ही भाग 45, 3 पण भाग करतो 3 9 3 0 चारही बाजूने 5 ने करतो 5 आपल्याला त्याला भाग द्यायचा आहे. 5 40, 3 ने भाग करण्याची समसंख्या आहे. मग 6 कसं 30, 7 ने भाग नाही 7ची कसं आपल्याला माहिती आहे 8ची नक्की 9 करतो 9 10 90 येथे 4 वेळेला. आणि आता आपल्याला याची बेरीज विचारते. आता बेरीज जर विचारली तर आपण काय करायची, यांची बेरीज करून घ्यायची. 3 आणि 3 6, 6 5 18 12 किती झाले बघा 3 आणि 6 6 5 17 17 26 आपल्याला 36. आता आपल्याला 3 गुणांची संख्या आपण इथं 10 पर्यंत टाकून घेतली. आता 90 45 त्याच्यानंतर 30 18 आणि 15 प्लस 8 5 13 13 5 18 10 4 14 17 18 19. आता आपल्याला 198 प्लस 36 14 1 10 13 1 234. आता याच्याप्रमाणे स्किल आपण काय करतो क्रमांक 4. पण आपल्याला सगळे अवयव
पहिला सेशन आपल्याला त्याची करता नाही. 49 नंबरचा प्रश्न आहे. दिलेले अपूर्णांक चढत्या क्रमाने मागल्यास शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट याने आपल्याला करून मागायचे. आता बघायचे अंश सारखे आहेत आणि छेद वेगवेगळे. अशा वेळेस आपण काय करतो, जो अपूर्णांक लहान म्हणजे ज्याचा छेद लहान तो मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो लहान, त्याचे अंश सारखे आपल्याला चढता म्हणजे लहान घ्यायचंय, मग जो मोठा आहे तो लहान, त्याच्यानंतर 1/7, त्याच्यानंतर 1/5, 1/4 आणि 1/2. आता त्याचा चढता कर दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट किती. आपल्याला 2 नंबरचा अपूर्णांक विचारलाय आणि त्या 2 नंबरच्या अपूर्णांकाची दुप्पट विचारली. बघा 2 नंबरचा अपूर्णांक किती आहे, 1/7. आपल्याला शेवटून दुसरा अपूर्णांक विचारलाय, म्हणजे शेवटून दुसरा अपूर्णांक आहे. शेवटून दुसरा अपूर्णांक 1/4 आणि त्याच्या आपल्याला करायची आहे दुप्पट. म्हणजे आपल्याला उत्तर येणार आहे 1/2. बघा कोणत्या पर्यायामध्ये आपण उत्तर 1/2 आपल्याला करायचे सगळे. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 मध्ये काय आपलं 1/2 हे उत्तर द्यावे लागेल. आणि बघा 50 नंबरचा प्रश्न सरळ. रमेश व सुधाने एका वर्षाकरता म्हणजे त्याचा कालावधी 1 वर्षाचा आहे. जेव्हा मोठी उड्डाण येणार आहे त्यावेळेस 5 त्याचा काही आपण घ्यायचे त्या ठिकाणी रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी म्हणून रमेशला 10 दर 8 आहे. तो रमेशचा विचार केला तर त्याला जो दर आहे तो 8 आहे. आणि सुधारणा विचार केला तर तिचा दर आहे 7.5. या दराने व्याज मिळाले. पण काय व्याज मिळाले तर रमेशला सुधापेक्षा 500 रुपये जास्त मिळाले. म्हणजे रमेशला 500 रुपये जास्त मिळाले. तर रमेशने किती रक्कम नाही, किती रक्कम त्याने गुंतवलेली त्याची सुद्धा लावायची आहे. म्हणजे किती रक्कम त्याने त्या बँकेमध्ये ठेवली. आता काय म्हणतात याला पर्याय वापर करतो आणि पर्यायाने तुम्हाला काय करण्यात आपण आता काय करू, थोडस दोन्ही पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येते का बघूया. म्हणजे आपल्याला उत्तर काढायचे आहे. आता आपण सुरुवातीला रमेश त्याचं सरळ व्याज जर तुम्ही पाहिलं तर त्याची जर आपण म्हणले त्याला जर 8 आहे आणि 1 वर्षासाठी तर त्याचं सरळ व्याज जर तुम्ही पाहिलं तर 8 मग आणि त्याचा शेतकरी झाला 100. रमेश आता तुम्ही सुधाचं द्या. बघा सुधाचं आपण पाहिलं तर मग म्हणजे त्याची पण मुद्दा आपल्याला माहिती नाही 7.5 1 वर्षासाठी त्याचा छेद 100 आणि मग तिथे सरळ व्याज बरोबर सरळ व्याज किती झालं 7.5 मग आणि त्याचा छेद 100. आता आपण 500 रुपयाचे त्यांना जे व्याज मिळालं किंवा जे रक्कम मिळाली त्याचा फरक 500 रुपये. मग याची किती आपल्याला 8 छेद 100 वजा 7.5 वजा 100 बरोबर फरक किती आहे 500 रुपये. आता आपल्याला समजले आपण 100 आणि याची जर तुम्ही वजाबाकी केली 8 म्हणून आपल्याला किती करायचे 7.5 जर तुम्ही वजा केले तर तुमच्या लक्षात येईल त्याचं उत्तर आहे 0.05 मग बरोबर 500. आता आपल्याला वापर करायचा हे 100 बाकी करूया म्हणजे 0.05 मग बरोबर. आता काय करायचं
हे दोन शून्य असून त्याची व्हॅल्यू वाढणार म्हणजे त्याचा गुणाकार केला की आपण इकडं गुणिलेची क्रिया केली. त्याच्यानंतर काय 9 आणि 0,5 याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणजे बरोबर मग आपल्याला 0,5 प्रश्न गुणाकाराचा आपल्याला याचे गरज नाही याच्यामध्ये 0 वाढवले 5 म्हणजे आपलं जे उत्तर झालं बघा पर्याय क्रमांक म्हणजे आपण पर्याय प्रश्नाच्या आधारे सुद्धा आपण उदाहरण व्यवस्थितपणे सोडू शकतो बघा म्हणजे पर्याय क्रमांक 1 ला म्हणजे 1 लक्ष द्यायचं काय उत्तर झाले दोघांचे फरक आणि त्या दोघांचे रक्कम लक्षात आली पाहिजे आणि तिथं सोपा आहे तिथं जास्त वेळ खर्च करायचा नाही आपल्याला वजाचं चिन्ह आणि दोन असेल तर आपण वजाबाकी सोडतो याचे नियम प्लस वजाबाकीमध्ये चौकोन दिलाय त्या ठिकाणी नियम पाळायचे आणि त्याच्यानुसार करायचं बघा आपलं उत्तर आता स्वल्पविराम द्या म्हणजे आपण चुकणार नाही म्हणजे आपल्याला व्यवस्थितपणे घेता येईल 59 896 त्याची वजाबाकी आपली करायची आणि वजाबाकी करताना फक्त थोडंसं शांततेत करा तेव्हा आपलं उत्तर चुकणार नाही आपल्याला 0 1 11 2 8 3 7 उत्तरे 8 लाख 5 होणार 108 म्हणजे पर्याय क्रमांक 4 बघा पुढील प्रश्न आहे प्रश्न फक्त वाचताना थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची पाहिजे प्रश्न काय दिलेला आहे का मृत्यूच्या काही रक्कम आहे किती रक्कम आहे आपल्याला काही रक्कम आहे थोडस काही रक्कम म्हणजे आपल्याला त्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला 50 लाखाप्रमाणे 47 विद्यार्थ्यांना एका विद्यार्थ्याला 50 असते 47 विद्यार्थ्यांना लागते किती वाटते बा एका विद्यार्थ्याला तुम्ही शून्य काय करता 35 3 5 24 आणि 23 आणि विद्यार्थीच्याकडे 37 उरले आणि म्हणजे ते पण तिच्याकडे होते म्हणजे आपल्याकडे अगोदरची सुद्धा रुपये होते म्हणजे आपलं उत्तर आहे का तुझ्या जवळ असलेली जी रक्कम आहे ती आहे 2387 पर्याय क्रमांक 2 नाही पर्याय क्रमांक 2 चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण आता उदाहरण सोपं आहे पण गोंधळ लागणार तरी कधी आपल्या लक्षात येत नाही की आपण करणार काय बघा आता 2 लक्ष आपल्याला लगेच सांगितलेली आहे 2 लक्ष म्हणजे आपल्याला ती संख्या व्यवस्थित बनवायला पाहिजे 2 लक्ष म्हणायचे आपल्याला 13,000 म्हणजे हजारापर्यंत आपली ही संख्या केला त्यानंतर पुढे 72 शतक शतकावर 2 शून्य असतात म्हणजे 72 शतक त्याच्यानंतर पुढे आहे 38 दशक दशकावर 1 शून्य द्यायचं आपल्याला 38 दशक आणि 13 एकक हे जर आपण व्यवस्थित मांडलं तरच आपल्याला उत्तर बरोबर आहे आपलं उत्तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नाही आपण स्वल्पविराम सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्याला लक्षात येईल 5 10 1 2 2 बघा आहे का 2,20,593 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आता जर आपण पर्याय पाहिले तर पर्याय कमी सुद्धा आपल्याला कधीतरी काय होतं गोंधळ तयार होतो म्हणून आपण जे उत्तर काढलेले उत्तर आणि पर्याय उत्तर
व्यवस्थित पाहिजे आणि त्या ठिकाणी आपलं उत्तर लिहायचं बघा. चला पुढील प्रश्न आहे. आता पुढील प्रश्न सुद्धा आपलं असेल, फक्त आता आपल्याला लिहिताना त्याचा गुणफळ करायचा आहे. 2.3 एकक अधिक 5.8 बरोबर. म्हणजे आता तुम्हाला दशांश एकक आणि दशक म्हणजे आपली किती संख्या तयार होणार आहे बघा. ही संख्या होणार आहे आपली 23. ही 23 संख्या आहे. आता पुढे आपल्याला दशांश म्हणजे घ्यायचे, तर आपल्याला दशांश अगोदर असतो म्हणजे 8. आपला जो दशांश आहे आणि जो शतांश छेद शंभर असतो, 1 2 1 जर काढून नंबरला 2 नंबरला म्हणजे आपलं उत्तर आपल्याला हे सापडते बघा की उत्तर त्या ठिकाणी आहे आपल्या पर्याय क्रमांक 4. म्हणजे वरचा आणि त्याच्यानंतरचा ते पण आणि 54 नंबरचा प्रश्न पाहिला तर ते प्रश्न फक्त आपल्याला काळजीपूर्वक सोडवायचे आणि काळजीपूर्वक जर सोडवले तर आपल्याला त्याचं उत्तर काय होतं लगेच त्या ठिकाणी शोधता येते किंवा काढता येते. चला पुढील प्रश्नाकडे जायचे. 1 3 बरोबर किंमत भागावर. आता आपल्याला प्रश्न खालील पर्यायापैकी कोणता पर्याय अयोग्य आहे. अयोग्य म्हणजे चुकीचा. आता त्याच्यासाठी आपण कधी कधी काय करतो, 1 3 बरोबर किंमत पटकनच्या शैक्षिक पण आपल्याला पर्याय दिलाय अयोग्य. म्हणजे आपल्याला शोधायचंय की कोणाचा उत्तर 480 येणार नाही. म्हणजे आपल्याला आपल्या पहिल्या भाग होते लक्षात. आता आपल्याला काय एका दशकामध्ये 24 त्याला गुणिले 20 तर आपला उत्तर बघा 480 आले. म्हणजे हा सुद्धा पर्याय काय झालेला आपला तो बरोबर पर्याय. आपल्याला अयोग्य म्हणजे चुकीचा पर्याय शोधायचा आहे. आता आपल्याला 2 नंबरचा पर्याय येतो 1 ग्रोस. आता ग्रोस आणि आपल्याला असे 40 ग्रोस दिलेले तर मग आपल्याला 4 चौक 16 16 1 17 एकाला 4 आणि 5 बघा. आपल्याला अयोग्य पर्याय आपल्याला काय सांगतो 40 जर आपण केलं तर 48 म्हणजे हा पण पर्याय योग्यच आहे. म्हणजेच आपला अयोग्य पर्याय क्रमांक 2. आपल्याला अयोग्य पर्याय काय सांगितलं आणि आपल्याला त्या ठिकाणी अयोग्य पर्याय त्या ठिकाणी घ्यायचं आहे. बघा 56 नंबरचा प्रश्न आहे. 2 संख्यांची बेरीज. आपल्याला 2 संख्यांची बेरीज दिलेली. 2 संख्यांची बेरीज 39 आणि 6 2. एक संख्या 1 दशांश 2 5 9 असेल तर दुसरी संख्या आता एक संख्या दिलेली आपल्याला संख्या दिलेली असेल तर आपल्याला काय करायचं कारण तिच्यापेक्षा मोठी किंवा लहान हा शब्द याने काय मग आपल्याला फक्त मायनस करायचं. 39.6 वजा फक्त आपल्याला दशांश चिन्हाची वजाबाकी मांडताना ती दशांश चिन्हाची वजाबाकी आपण कशी मांडतोय किंवा काय करतो हे फक्त लक्षात ठेवायचं. आणि एकदा माहिती झाली तर आपलं उत्तर सुद्धा याची वजाबाकी घ्यायची. 5 आपल्याला झाली 6 3 8 38 त्याच्यामध्ये 3 6 1 म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपला उत्तराचा पर्याय. प्रश्न सोपे फक्त आपल्याला तर काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. आपण जर व्यवस्थित आणि एकाग्रतेने प्रश्न सोडवला तर आपल्याला त्या ठिकाणी नाही. बघा पुढचा प्रश्न आहे 10 7 उदाहरणे तो थोडा आणि हा जो प्रश्न दिलाय तो थोडासा आपल्याला सोपा आहे. 5,000 घेतलेला 3 वर्षाची फक्त व्याज काढायची. आपल्याला रास काढायची नाही, आपल्याला दाम दुप्पट करायची नाही, आपल्याला फक्त व्याज टाकायची. म्हणजे समोर 5,000 किती दराने 7 दराने 3 वर्ष काढायचा
कालावधी. आता आपल्याला बघा 35 आणि आता आपल्याला उत्तर शोधायचे की उत्तर या ठिकाणी किती आहे बघा 350 गुणिले 3 5 त्रिक 15 3 त्रिक 9 आणि 10 म्हणजे 1050 रुपये त्या ठिकाणी काय म्हटलं मिळायचं म्हणजे क्रमांक 4. म्हणजे सरळ एक प्रश्न असतो सोपा असतो आणि एक प्रश्न केलेला थोडासा आठवणी आपल्याला असते त्याला नंबरचा प्रश्न आहे. ह्या डबल्समध्ये ती 100 मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाला म्हणजे त्रिकोणी याची बाजू आहे 100 आणि या त्रिकोणाला काय करते की 5 फेऱ्या पूर्ण करते. 5 फेऱ्या पूर्ण करते तर 60 दिवसामध्ये किती अंतर चालेल एका आठवड्यामध्ये विचारते तुम्हाला. एका आठवड्यामध्ये पण फेऱ्या मांडली पण किती काढली गेली पाहिजे 100 गुणिले 3 म्हणजे 300 झाली. तिन्ही बाजूची बेरीज तिन्ही बंद बाजूंची बेरीज झाली. त्याला 5 फेऱ्या मारल्या एका दिवसाला म्हणजे बघा 1500 रुपये झाले आणि असे 60 दिवस 1500 गुणिले 60 700 700 35 3 500 पर्याय का आपल्याला एक नंबर मध्ये 2 3 म्हणजेच पर्याय क्रमांक किती येणार आहे बघा पर्याय क्रमांक आहे 4. पर्याय क्रमांक 4 म्हणजे सोपा प्रश्न आहे. परिमिती कधी काढायची आणि क्षेत्रफळ कधी काढायचं ते आपल्या लक्षात आलं की आपल्याला याच्यावरची उदाहरण किती क्षेत्रफळ याच्यावरची उदाहरण अभ्यास त्या ठिकाणी आलेले असतात आणि ते आपल्याला सोडवायचे. खालीलपैकी पदावलीचे योग्य उत्तर असणारा पर्याय तुम्हाला उत्तर दिले त्यापैकी कोणतं योग्य आहे. आता याच्यामध्ये हा सूत्रांचा वापर करून आपल्याला पटकन शिकायचे आपल्याला काय केलं पाहिजे उत्तर परीक्षेत 15 24 12 आणि 15 तुम्ही जर 24 मधून पाहायला गेले 22 म्हणजे आपल्याला योग्य पर्यायाचे निमित्त सापडलं ती 1 नंबरमध्ये सापडलं. 1 नंबरच्या पर्यायामध्ये आपण साधारण तुम्ही विचार केला तर 6 येतात म्हणजे 10 18 मध्ये 8 आणि 7 14 मध्ये आपण पर्याय शोधली जाईल. आपल्याला जर पर्यायामध्ये सापडलेलं उत्तर आहे तर पर्याय क्रमांक 1. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. 60 नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या कोणाचे नाव आपल्याला खालीलपैकी असा कोणता कोण आहे तर त्याचे नाव 360 अंशाच्या 1/4 कोटीपेक्षा कमी आहे. आता सर्वात प्रथम 160 4 हा 1/4 टक्का म्हणतात. 4 × 4 4 9 36 4 0 म्हणजे 90 अंशापेक्षा कमी जो असतो त्याला म्हणतात 90. 90 अंशापेक्षा मोठा असतो तो विशाल आणि आपल्याला 90 अंश झाले काटकोपरा पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्नाकडे जायचे. प्रश्न सोपा आणि फक्त तो आपल्याला व्यवस्थित वाटपा. एका शाळेचा एकूण पट त्या शाळेचा जर एकूण पट लक्षात घेतला तर 1600 म्हणजे 1600 यामध्ये 48% मुली असतील तर शाळेतील मुलग्यांची संख्या. आता मुली जर 48 100 मधून 48 जर तुम्ही वजा केली जर मुलींची संख्या या 48 मुलांची संख्या 52% मग 100 जर 52% मुले 52% जर मुले तर आपली 1600 पट संख्येमध्ये मुलं किती असतात 52 गुणिले 16 16 गुणिले 32
म्हणजेच आपले टोटल मुलांची संख्या आहे 832. आता काय म्हणतात आणि 48 मुली त्या प्रकारे बसल्या त्यापेक्षा काही मुलांची जर टक्केवारी कमी तर आपल्याला एकच क्रिया केली करावी लागेल. आपल्याला ज्या पद्धतीने सोपं वाटेल त्या पद्धतीने आपण काय करायचं कारण त्या ठिकाणी सोडवण्याची पद्धत त्या ठिकाणी सोपी पद्धत की आपल्याला कशा पद्धतीने पटकन आणि लवकर आपल्याला ते उदाहरण सोडवता येईल. बघा पुढचा प्रश्न आहे जोसेफने 12 रुपये 50 पैसे 12 रुपये 50 पैसे या दराने 2 पेन्सिल विकत घेतले. 2 पेन्सिलींची कारण दराने म्हणजे त्याची किंमत आहे 2 पेन्सिल विकत घेतल्या. बघा 5 गुणिले 10 24 आणि 25 25 रुपये झाले आणि 5 रुपये 25 पैसे 5 रुपये आणि 25 पैसे या दराने 5 पेन्सिली विकत घेतले. या दराने 25 2 5 2 12 26 रुपये आणि 25 पैसे एवढ्याची काय आपली खरेदी केली तर त्यांनी एकूण किती रुपयाची खरेदी तर जोसेफ एकूण किती रुपयाची खरेदी केली का 26 25 आणि हे 25 एवढी आपली खरेदी आहे आणि आपल्याला प्लस करायची म्हणजे 51 रुपये आणि 25 पैसे. आता इथं पैसे विकण्यासाठी घातले म्हणजे 51 आणि 51 रुपये आणि 25 पैसे. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे. आता हा थोडासा काठीण्य पाहिजे थोडीशी जास्त आहे आणि आपण 3 भाग केले आणि त्यातला 1 भाग प्लस भाग किती केले 1 2 3 4 5 6 7 7 भाग केले आणि 3 भाग बनवले प्लस 4 भाग केले आणि 3 भाग रंगवले. फक्त आपल्याला याची ऍडिशन करायची बाकीचे काहीच करायचं नाही. फक्त आता आपल्याला इथे लसावी काढायचे. आता याच्यात जर तुम्ही लसावी काढला तर 7 21 21 44 44 त्याचा लसावी येतो. आता लसावीची पद्धत आपण शिकलोय 84 तर आपल्याला आता याला 84 येण्यासाठी 3 गुणिले 6 आणि 3 8 24 7 1 7 7 गुणिले 14 आणि याला 84 येण्यासाठी 4 गुणिले 8 4 1 4 म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण जे उत्तर काढतोय ते उत्तर बरोबर काढले तर चुकीचं काढतोय काय होतंय ते लक्षात येतं म्हणजे ते आपल्याला उत्तर शोधायचे. आता उत्तर शोधताना बघा काय करा म्हणजे 28 येतो 28 आणि 32 36 आणि 21 आणि त्याचा शेवट किती झाला 84. आता याची प्लस करून घ्या 28 36 आणि 63 आपल्या लक्षात किती आलं का 12 म्हणजे 127 म्हणजे पर्याय क्रमांक 1. साधारणतः आपण जर पाहिले की त्याची घातली त्याचे अंतर्गत मांडले आणि त्याची काय केली आहे बेरीज केली ते पर्याय क्रमांक 1. 64 2 समान संख्येच्या सामायिक अवयवांची दुप्पट किंमतीचा असते. आता काय सांगितलं समकोण म्हणजे काय 2 संख्येचे अवयव याच्यामध्ये फक्त आपल्याला एक हा अवयव सांगत असतो सामायिक अवयव एक असतो आणि याची जर दुप्पट केली आपण तर एकला म्हणजे आपला पर्याय क्रमांक बघा त्याचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4 त्या ठिकाणी आपल्याला त्याचं उत्तर सापडणार आहे. पुढील प्रश्न
चित्र आलेलं. या चित्रालेखावरचा प्रश्न सोडवताना आपल्याला प्रमाण पाहिजे आहे. एक झाड म्हणजे 20 झाड. एक झाड हे 20. हे एक झाड म्हणजे त्याची 20 संख्या, त्याचं प्रमाण दिलेलं आहे. आणि याचं प्रमाण सोडवताना आपल्याला थोडंसं काय करायचंय, बघा काळजीपूर्वक पाहिजे. साधना विद्यालयापेक्षा ज्ञानदान विद्यालयात साधना विद्यालयापेक्षा आणि साधनाची झाडं पाहून 1 2 3 4 म्हणजे 20 गुणिले 4 कारण एक झाड म्हणजे 20 म्हणजे 80 झाडं झाली. आणि ज्ञानदा विद्यालयाने किती जास्त झाडे लावली. आता ज्ञानदा विद्यालयाची जर तुम्ही पाहिलं तर 5 म्हणजे 20 100 100 80 काढता म्हणजे किती झाडे जास्त लावली तर 20 झाडे त्या ठिकाणी काय केलं जास्त लावली. म्हणजे 20 झाडे 20 झाडांचा त्या ठिकाणी काय लावली जास्त आले आणि 20 झाडे त्या ठिकाणी जास्त लावली. चला पुढील प्रश्न आहे. वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत सहभागी शाळांनी एकूण किती झाडे लावली. आता आपल्याला सहभागी अधिक झाडं विकत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि मग आपल्याला एकूण किती झाडे लावली. बघा 17 टोटल त्याला 20 17 गुणिले 34 एक झाडाचे प्रमाण म्हणजे 20 तर आपल्याला एकूण झाडे लावली 340. पुढील प्रश्न आहे. 8712 8712 प्लस 13,000 म्हणजे 12,750 12,750 याची प्लस करायची आपल्याला. किती झाले 21,462 21,462 सोपे प्रश्न आहे त्याला आपण फार वेळ नाही घालवणार आहे. पुढील प्रश्न आहे. नाणी नोटांवरचा प्रश्न आहे आणि नाणी नोटांवरचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. बघा सोहमने 2,000 रुपयाच्या 6 नोटा म्हणजे त्याच्याकडे या 2,000च्या ज्या नोटा आहे त्या नोटा किती 6 म्हणजे 6 गुणिले 12 1 2 3 त्याच्याकडे किती आहे 12,000 रुपये. त्याने कसं केलं ते बदलून 100 रुपये 50 रुपयाच्या समान नोटा घेतल्या. 100 आणि 50 समान बेरीज करा. 100 आणि 50 बेरीज किती झाली 150 असतात. 100 रुपयाच्या किती नोटा भेटतील मग आपल्याला एका प्रकारच्या नोटा काढताना आपण म्हणजे 150 आणि आपण 120 म्हणजे 100 रुपयाच्या नोटा किती झाल्या 80. आपल्याला फक्त 100चीच विचारले. जर आपल्याला एकूण नोटा विचारल्या असत्या तर 8 गुणिले 2 गुणिले 6 नोटा ठिकाणी झाल्या असत्या. पण आपल्याला 100च्याच नोटा विचारल्या म्हणजे त्याचा परिणाम क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे. हे अंक प्रति किमान ग्राम 6 अंकी लहानात लहान विशिष्ट संख्या तयार केली असता एका पूर्ण शतक संख्या आपण संख्या करते 1 2 3 4 5 सात अंके आणि आपल्याला 6 अंकी तयार करायची. 6 अंकी तयार आणि लहान संख्या करायची म्हणून त्या कार्यक्रमाने घेणारे 0 2 करतात. पण आपल्याला एक अंक वाढवायचे म्हणजे 0 2 द्या आणि आपण त्याप्रमाणे काय त्याची संख्या बनवली लहान संख्या झाली. ही आपली लहान संख्या त्या ठिकाणी तयार झाली आणि आपल्याला विचारले विषम संख्या तयार केली असता एका शतक संख्या किती लहान संख्या तयार झाली आहे आणि आपल्याला विचारले शतक आणि एकक या संख्या अंकांचा किती 8 किती झाला 24. तुम्हाला स्थानिक किमतीचा काय विचारलेला नाही
फक्त आपल्याला विचारलंय शतक आणि दशकांच्या अंकांचा गुणाकार. बघा प्रश्न सोपे असतात, फक्त प्रश्न वाचताना थोडस आपल्याला काय करता तिथलं आकलन केलं पाहिजे. आणि आकलन झाल्यानंतर तो प्रश्न आपण व्यवस्थित त्या ठिकाणी सोडवू शकतो. आणि तो प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येतो. बघा निशाने 1350 रुपयास घेतलेली एक वस्तू 1030 रुपयाला विकली तर या व्यापाराला नफा 3 रुपया झाला. आपल्याला दिसते सरळ सरळ तिला 1350 ला घेतली 1730 ला विकली 29 ला नफा झालाय. आणि हा नफा किती झालाय ते पाहिजे. हा नफा किती झालाय त्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येते आधी प्रॉडक्टची क्वालिटी कॅन्सल करून घ्यायची की आपल्याला करायचं जात नाही. तर आपल्याला 380 रुपये काय झाला त्या ठिकाणी नफा झालेला आहे. म्हणजे ह्या व्यवहाराचा जो नफा आहे तो आहे 380 नफा आणि तोटा. पुढील प्रश्न शेजारी आकृतीतून घन बनवल्यास 4 अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही. जे अंक समोर येतात ते लगतच्या पृष्ठावर येणार नाही. याचा जर 4च्या समोरचा विचार केला तर याचे जे उत्तर आहे ते आहे 36. म्हणजे 36 आणि 4 हे समोरासमोर येतात म्हणजे ते लगतच्या पृष्ठावर येत नाही. पुढचा प्रश्न आहे बघा त्रिकोणी व चौरस संख्यांच्या बाबतीत म्हणजे आपल्याला त्रिकोणी आणि चौरस संख्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. त्रिकोणी संख्या आहे 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची त्रिकोणी संख्या बरोबर आहे. 2 क्रमवार संख्या आणि त्याची निफळ करा तर आपल्याला त्याची काय होते त्रिकोणी संख्या मिळते. म्हणजे एखाद्या आपल्याला विधान बरोबर आहे. एक त्रिकोणी आणि चौरस संख्या आहे, एक वर्ग संख्या पण आहे आणि एक त्रिकोणी संख्या सुद्धा आहे. आपलं विधान सुद्धा त्या ठिकाणी बरोबर आहे. दिलेल्या संख्येला त्या संख्येने गुणल्यास मिळणारी संख्या चौरस संख्या असते. चौरस वर्ग संख्या आणि त्या संख्येला जर आपण गुणले तर आपल्याला चौरस संख्या मिळते. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. आणि म्हणजेच आपला चुकीचा पर्याय विचार करायचा. 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळते. 2 त्रिकोणी संख्या मिळण्यासाठी काय करावं 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार करून त्याची आपल्याला निफळ करायला लागते. मगच आपल्याला त्रिकोणी संख्या मिळते. म्हणजेच आपल्या 72 नंबरचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी जे चुकीचं विधान आहे ते चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक 4. हा पुढील प्रश्न आहे बारणे विभाज्य असलेल्या 2 अंकी संख्या उत्तरच्या क्रमाने मांडल्यास डावीकडून 5वी संख्या कोणती. आता आपल्याला 12 विभाज्य असलेल्या 2 अंकी संख्या 12 ठिकाणी आपल्याला मिळते 12, 24, 36, 48, 60, 72, 22 44. आता आपल्याला या संख्या मांडता येईल तर कोणती संख्या आहे 84, 72, 60, 36, 24 आणि 12. संख्या पण डावीकडून डावी आपल्याला 84, 72, 48 नंबर 1, 2, 3, 4 आणि 5. आता डावीकडून म्हणजे कोण घ्यायची आपल्याला पुढून घ्यायची. पुढून 5 नंबरची संख्या 1, 2, 3, 4 आणि 5 म्हणजे पर्याय क्रमांक 4.
झालं टाइम. हा, या अंतरापैकी आता आपण प्रश्न आपण घेणार आहे. या अंतरापैकी 9 किलोमीटर सायकलने पार केले, उर्वरित आपण तिने धावून पार केले, तर किती अंतर तिने धावून पार केले? तर आपल्याला टोटल अंतर होतं का 300 मीटर. त्यापैकी सायकलने जे अंतर पार केले ते आहे 500 मीटर. तर आपल्याला विचारले ते वरती आपल्याला याची वजाबाकी करायची. वजाबाकी आपल्याला तर त्या ठिकाणी मिळते म्हणजे आपल्याला 2 किमी आणि 800 मीटर. आता आपल्याला जर पर्याय विचारलेला तर आपल्याला पर्याय 280 मीटर. आपण काय करतो त्या ठिकाणी पर्याय बरोबर सोडतो. तसं आपण जेव्हा दशांकी मध्ये घालतो त्यावेळेस किलोमीटर आणि मीटर याच्यापैकी जो मोठ्याचा शब्द आहे तो आपल्याला पुढे यायला पाहिजे आणि म्हणजे चांगला पर्याय क्रमांक ए या ठिकाणी उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे. आता आपला या प्रश्नपत्रिकेचा शेवटचा प्रश्न आहे आणि तो शेवटचा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. स्वराने मे महिन्यात सहलीला जाण्यासाठी पुणे ते दिल्ली विमानाने आगमन केली 5,780 रुपयाला काढले, परंतु काही कारणामुळे ते तिकीट रद्द केले. तिला 30% रक्कम कपात करून उर्वरित रक्कम मिळाली, तर स्वराला किती नुकसान झाले? म्हणजे तिला किती तिची 30% रक्कम आहे ती तिला या ठिकाणी मिळाली नाही, म्हणजे 100ला 30 मिळाली, 100ला 30, तर 5,780 मध्ये तिला किती रक्कम मिळाली? म्हणजे जे नुकसान त्या ठिकाणी झालेले किती रुपयाचे झालेले पहा. 8 ते 24, 7 ते 23, 5 ते 52, 17, 1,734 रुपयाचं नुकसान त्या ठिकाणी स्वराचे झालेले आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक ए. आपण जर आपण 2024च्या प्रश्नपत्रिकेचा विचार केला तर बऱ्याचशा प्रश्नांची प्राथमिक आपल्याला खूप सोपी होती आणि अगदी आपण शांततेने आणि एका व्यक्तीने जर त्या प्रश्नाचा विचार केला तर खूप काही चांगल्या पद्धतीने आपण प्रश्न सोडवून परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीचे मार्क त्या ठिकाणी मिळवू शकतो. परीक्षेसाठी आपण खूप प्रश्नांचा सराव करण्यापेक्षा जेवढे प्रश्न आपण करणार आहे ते आपण किती व्यवस्थित आणि काटेकोरपणे सोडवतो याचा सगळ्यांनी आपल्याला विचार करावा आणि त्यानुसार आपल्या सगळ्या प्रश्नपत्रिकेचं व्यवस्थित प्रश्न सोडवून जास्तीत जास्त मार्क मिळवून राज्य तयारीमध्ये आपण कसं येईल याचा आपण या ठिकाणी विचार करूया. आजच्या दिवसातील विकासी काळामध्ये याच ठिकाणी थांबवणार आहोत.